नमस्कार मंडळी, मी दुर्गेश कदम. आपलं गावठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हा वांग्याचा प्लॉट आहे, त्याच्यावरती दारे धरण्यासाठी आलेलो. मित्रांनो, खरं पाहिलं तर हा प्लॉट आपला आत्ता 2 महिन्याचा झालेला आहे. आता पाहिलं तुम्ही तर याला फळ भरपूर आहे आणि हे जे पिवळं पडलं आहे, हे भाऊ नसल्या कारणामुळे आपण ते तोडलेलं आहे. पण आता भाऊ सध्या आलेला आहे. तर आपण काय करणार आहोत आता, हे सगळं आज सकाळी पिवळा जो माल झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता. हा सगळं पिवळा माल झालेला आहे आणि तो माल आपण तोडून टाकणार आहोत, जेणेकरून आता नवीन माल येईल. आणि आज आपण हा भिजवायला चालू केला आहे. इकडं अशा प्रकारे ते कोथिंबीर टाकलेली आहे, थोडी पाठीमाग पाहू शकता कोथिंबीर आहे. आणि हे 2 वापरायचे. आता ते हे वांगा आहे आणि वांगे आता बऱ्यापैकी आता 600 रुपयाला कॅरेट चाललं आहे. आता भाव नव्हता, त्यामुळे आपण याच्याकडे जास्त काही लक्ष दिलेलं नव्हतं, कारण आपल्याकडं भरपूर असं 2.5-3 एकर पिजवण्यासाठी आहे. पाण्याचं थोडं प्रॉब्लेम असल्यामुळं आपण हे असं केलं. आणि आज बऱ्यापैकी आहे हे पिवळं वांगी झाले, हे सगळे वांगी तोडून टाकायचे. आज कदाचित तोडून टाकू आपण. आणि अशा प्रकारे याच्यामध्ये दर आठवड्याला एक 5-7 कॅरेट बरोबर निघते ना आपलं. म्हणजे एक 5,000चा दर आठवड्याला आपला होईल सरासरी. मग म्हणजे 10-15 हजार रुपये महिन्याला कुठे गेलं ना त्या एवढ्या प्लॉटमध्ये. आपले एक किती असं 3-4 गुंठ हे रान आहे वांग्याचं. आपलं हे करीत करीत आपलं शेती करीत हे करतोय. त्याच्यामध्ये सगळा कांदा होता. आता तिथं मका केली. ते मकाचं आपल्याला मुरघास बनवायचं आहे. एक शेवटचं पाणी देऊन त्याचं पण मुरघास बनवायचं. ही अख्खी वाटणी 2.5-3 एकरची होती. याच्यामध्ये कांदा होता. कांदा बऱ्यापैकी तिकडं सर्व काय भाव सापडला येतो काढायला. लेट काढल्यामुळे हा कांदा आपण एक शिरवून कांदा आपण घरी चाळमध्ये टाकलेला आहे, जेणेकरून पुढं भाव येईल. आता भाव सध्या 10 रुपये किलो असल्यामुळे आपल्याला त्याचा खर्च पण निघत नाही आणि तो खर्च निघत नसल्यामुळे ते परवडत नाही. त्याच्यामुळे आपण तो चाळीमध्ये टाकलेला आहे. आणि असे गोल चाळे करून आपण त्याच्यामध्ये टाकून दिलं आहे. अशा प्रकारे हे नियोजन केलेलं होतं. आपली इच्छा खूप होती याच्यामध्ये तर पपई लावायची, पण पाणी प्रॉब्लेम असल्यामुळे आपण केलं नाही. कारण तिकडं पलीकडं एक 2.5-3 एकरचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आपण ऊस लावलेला आहे आणि ऊसामध्ये आंतरपीक म्हणून आपण 1.5 एकरमध्ये कांदा घेतलेला आहे. त्याला पण पाणी भरपूर लागतं आहे आणि एक डबल भिजवावं लागतं. त्याला ड्रिप केल्यामुळे एवढं काही होत नाही, पण ते कांदा जो आहे 1.5 एकर तो सर्व काही भिजवावं लागतं. त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण या ठिकाणी आपल्याला फळबाग होती करायची होती पपईची. ती पपईची फळबाग आपण रद्द केलेला आहे. आणि पुढच्या वेळेस आपण एखाद्या वेळेस तो ऊस जो आहे ऊसाच्या प्लॉटमध्ये केळी करणार आहोत. आणि अशा प्रकारे हा सर्व काही तुम्हाला व्हिडिओ मी आपल्या या यूट्यूब चॅनल आहे गावठी कट्टा, त्याच्यावरती मी शेअर करणार आहे, जेणेकरून आपल्याला सर्व माहिती मिळेल. आणि नवनवीन व्हिडिओ मी आपल्याला आता अपलोड करीत राहणार आहे. तर मित्रांनो, मी नवीन असल्यामुळे आपल्याला जे काही चुका वगैरे काय असतील ते आपल्याला कमेंटमध्ये आम्हाला सांगाव्यात, कळाव्यात, ही विनंती. आणि मित्रांनो, बऱ्यापैकी आपण सर्व काही थोडंफार अभ्यास करून सर्व काही नियोजन करणार आहोत. आणि जास्त करून आपण फळबाग या शेतीकडे वळणार आहोत. आधुनिक पद्धतीचा आपण या ठिकाणी पारंपरिक पद्धत न करता आधुनिक पद्धतीने आपण वापर करणार आहोत. इकडं जे आहे ते 2.5 एकरमध्ये आपण ड्रिप इरिगेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक 1,60,000 का 70,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 80% सबसिडी मिळालं आहे. ते एक 2-3 महिन्यामध्ये त्याची पण एक 80% म्हणजे 1,20,000-1,30,000 रुपयेपर्यंत आपल्याला रिटर्न येतं आहे आपल्याला पॉलिसी. आणि या ठिकाणी हा थोडं आहे, याच्यामध्ये केलं असतं ड्रिप, पण येतं ते परवडणार नाही. आपल्याकडे शिल्लक बंडल पण राहिलं आहे 2, पण ह्या ठिकाणी नाही केलं कारण पाटपाण्याने केलेलं आहे थोडं. अशा प्रकारे हे नियोजन आहे. आणि आता पाहिलं तुम्ही तर मी सध्या म्हणजे मी शेतकरीच, आता मी शेतीमध्ये उतरलेला आहे पूर्णपणे. कारण काय होते, आता भरती वगैरे मी आधी करत होतो आणि पहिलं एक डिप्लोमा केला व्हेटरनरीचा डॉक्टरचा, आणि तो पण करत असल्यामुळे आपण हे शेती बघत ते करणार आहोत. अशा प्रकारे नियोजन आहे. धन्यवाद. तसेच हा पहिला व्हिडिओ असल्यामुळे आपण व्यवस्थित काढलेला नाही.
आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 100% प्रोग्रेस थोडीफार करणार आहोत. आणि आपण बऱ्याच अशा मुलाखती वगैरे जे आहेत चांगले लोक ज्यांची पपईची बाग, केळीची बाग किंवा आंबा लागवड आणि विविधमध्ये ज्यांनी आधुनिक पद्धतीने ज्यांचे आपलं यश संपादन केलं आहे त्यांच्या आपण मुलाखतीसुद्धा या यूट्यूब चॅनलवरती घेणार आहोत आणि त्या तुमच्यासमोर मी शेअर करणार आहे. काही म्हणजे अडचण आल्यास किंवा काही तुमचं प्रश्न असतील तर कमेंट करा आणि आम्हाला कळवा, जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू. धन्यवाद आणि थँक्यू सो मच.